अरे छोटू, अजून किती वेळ चालायचं रे? हे असंच जर आपण चालत राहिलो ना तर माझी बायको अशीच चालत गावाच्या बाहेर जाईल. अरे एवढं घाबरता का कोणी बायकोला? छोटू महाराज, या जगात बायकोला न घाबरणारा पुरुष अजून जन्माला यायचा आहे रे. आणि माझी बायको तुला माहित नाही बाबा, एवढा वेळ जर मी घराबाहेर थांबलो ना तर तांडव करून अख्खं घर डोक्यावर घेईन ती. अरे आजा म्हणजे दुकानात जाऊन घ्यायची गोष्ट नाहीये ना, पारखून बघावं लागतं. हो, आणि आपण ज्याला भेटणार आहे तो तुझा आजा म्हणून शोभेल. वा वा वा, छान. पण मला एक सांग, हा माणूस एवढा लांब राहतो का रे? तो कुठे राहतो माहित नाही, पण तो गावात दिसतो आणि तो जिथे दिसतो तीच त्याची जागा. पण मला सांग, जर तुलाच माहित नाही तर मग मला एवढं लांब कशाला आणलंस? काय अरे छोटू, एवढी शिटापरी त्याचं काय दुःख, माझं दुःख वगैरे. मी शारदेच्या फिरा आणि कणाकणाने मरतोय. शारदे का गेलीस तू मला सोडून? केली वाटतं पारे त्याची शारदा. तुला शोधण्यासाठी आकाश पाताळ एक केला मी, पण तू कुठेच सापडली नाहीस. का गेलीस तू? तुला माहितीये ना, माझा प्रत्येक श्वास तुझ्यासाठी होता, तुझ्या करता होता. मग मला असं जोरात ठेवून तू का गेलीस? मी काय करू आता? बेटा भगवान मुझे उठा ले, अब मुझे नहीं जीना शारदा के बिना. छोटू कोण आहे हा? अरे हा नाटकात स्ट्रगल करायचा, जाम भारी ऍक्टिंग करायचा, पण ना नाटकातला स्ट्रगल संपला ना आयुष्यातला. अरे याची गर्लफ्रेंड पळून गेली, शारदा तिचं नाव, आणि हा शारदाचा देवदास. क्या लगताय? क्या बघतो? हा, दाई चिंता म्हणा या वेदना कळे ना कसेचा वेदना. शेंगदाणे कशाला फेकून मारताय? अरे हाच तुझा आजोबा आहे, तुझा आजा. हा 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 नौटंकी. अरे हीच नौटंकी कामाला येणार आहे. ओ अण्णा खाली या. ना ना, खाली ना. आता मी वर जाणार, डायरेक्ट वरती जाऊन शारदेला भेटणार. शारदे, अहो खाली या. हो खाली आलो तर शारदेला भेटूशील? शारदेला भेटायची गॅरंटी नाही, पण बाटली मिळेल. बाटली? शारदे सॉरी. बोला. एक काम आहे. पैसे मिळतील. केलं? अहो पण काम काय ते तर ऐकून घ्या. तुम्हाला माझा आजोबा बनायचंय. हा जिथून टाकून आलाय तिथे मला घेऊन चल. कडक माल असणार तिकडे. फुल झिंगलाय एवढ्यात. अरे त्यांना नीट सांग ना. सांगतो सांगतो. हे बघा काका, तुमची शारदा तुम्हाला सोडून गेली. शारदा, अरे का त्याची तार छेडतो? सॉरी सॉरी. काका, माझी पण एक गर्लफ्रेंड होती. होती? हो. आता नाही. वाट लागते, आयुष्याची वाट लागते रे. अन्न पाणी सुचत नाही रे. मिरची खाल्ली तर गोड लागते, पेढा खाल्ला तर तिखट लागतो. वाट लागतं. नाही 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 काका, तसं नाही हो, तसं नाही. म्हणजे गर्लफ्रेंड होती, आता ती माझी बायको झाली. मग काय प्रॉब्लेम काय आहे? हो काका, आमच्या लव्ह स्टोरीच्या सुरुवातीपासूनच प्रॉब्लेम सुरू झालाय हो. आता झालं असं की दिव्या फार गरीब घरातली आहे, तसा मी पण फार गरीब घरातला, पण तिला श्रीमंत मुलगा पाहिजे होता. आता तिला श्रीमंत मुलगा पाहिजे होता म्हणून मी तिला खोटं बोललो की मी फार श्रीमंत. शेवटी करत या गावात आलो. काय झालं? अरे अरे बाळा, अरे प्रेम प्रेम म्हणजे तुमचं आमचं सेम सेम असतं रे. असंच असतं प्रेम. इश्क एक आग का दरिया है, हमें बस डूब जाना है. नाही, मला कळलं नाही. असू दे, मी तुला नक्की मदत करेन. मला माझं प्रेम आयुष्यात कधी मिळालं नाही, पण तुझं प्रेम मी तुझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. शारदे. दिव्या. शारदे नाही, दिव्या माझी बायको. अच्छा, हा हा हा.
घाबरू नकोस, मी तुला मदत करेन नक्की. हा, फक्त ते पटली, क्योंकि चंदन बाबू ये जाम ऐसा है जो मुझे मेरी महबूब की याद दिलाने में मदद करता है. हा हा काका, ते होऊन जाईल, काळजी नका करू. काम पण होऊन जाईल. 100 रुपये हा ऍडव्हान्स. हो. दोनशे आहेत, मी 100 मागितले होते. अहो पण काळजी करू नको, मी मदत करणार तुला. अण्णा चला मग. कुठे वेळ झाली. हा, तुझं काम करणार मी. हा, पण उद्या सकाळी. चाल. सांभाळून. बॅलन्स बॅलन्स. अरे छोटू, हा माणूस सरळ रेषेत चालू शकत नाही. हा उद्या येणार. येणार, तो नक्कीच येणार. चल. मला तरी हा शेवटचा मार्ग दिसतोय. हो ग, पण एवढं सगळं कसं झालं? काय ग संपदा? काय झालं? तुम्ही असे का उभे आहात तिथे? ऐश्वर्य संपदा 2 विषयात. काय बॅग बसला? संपत काय? आशू, तरी मी सांगत होते अभ्यासात लक्ष दे म्हणून, पण नाही, अभ्यास करायचाच नाहीये. सारखं आपलं ते ब्लॉग ब्लॉग ब्लॉग. आता ह्या ब्लॉग वरून सांग सगळ्यांना काय दिवे लावलेत ते. आई तू ब्लॉगला का मध्ये आणतेस? आणि मी आजारी होते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही संपदा, उगाच कारण देऊ नकोस. हो ना, आणि आजारी ना फक्त 2 दिवस होतीस, पूर्ण वर्षभर काय करत होतीस? उर्मिला, अगं चिडू नको ग तिच्यावर. खरंच आजारी होती ती तेव्हा. सीताई पण असं कसं चालेल ग? बघ ना, 2 विषयात गेलीये ती, आणि आता जर हे क्लिअर नाही केले ना तर पूर्ण वर्ष जाईल फुकट तिचं. काकू काकू मी सांगते, मी जो क्लास शोधलाय ना तिथे क्लास लावूयात आपण तिला. वाटलं तर राहायची सोय करू तिथे. हो ना सुहास? हो म्हणजे काकू, अहो ही घरापासून जर लांब राहिली ना तर नीट मन लावून अभ्यास करेल. आई मी बाहेर कुठे शिकायला जाणार नाही, मी आधीच सांगून ठेवते. काय करायचंय सांग, तू सांग. मला सांगा, असं कधी झालंय का आधी? मी तेच सांगते, मी आजारी होते ना खरंच. मी होईन, नेक्स्ट टाइम मी नक्की पास होईन. प्लीज ऐका ना माझं. आई बरोबर आहे, पण समजा जर हे पुढचं वर्ष समजा वाया गेलं, परत नाही जमलं तर? तेच तर म्हणते मी, आणि तिच्या चांगल्यासाठीच बोलते. प्लीज ऐका माझं. क्लास चांगला आहे. आणि काका, अरे वर्ष वाया जाईल, तू तरी विचार कर. ते आता नाही करायचंय तिला. आता काय करायचं? माझ्याकडे आहे एक सोल्युशन. शिवा, तुझा पर्याय कोणी नाही विचारलाय आता. हा, संपदाच्या शिक्षणाचं चाललंय इथे. सीता, अगं असं काय कर. अहो शिक्षणाचं आणि तिचं का? अगं हो, ठीक आहे ना. हा शिवा, सांग काय म्हणायचंय तुला? आपण संपदाला घरीच क्लास लावला तर? अच्छा, म्हणजे आता असा एखादा शिक्षक शोधावा लागेल जो तिला घरी येऊन शिकवेल. पण तो शिक्षक आपण कसा शोधणार? म्हणजे त्याची काळजी करू नका, शिक्षक आहे माझ्याकडे. म्हणजे संपदाला जर बाहेर जाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि घरी राहून तिचा अभ्यासाचा प्रश्न वाटतोय, तर माझा मित्र आहे, तो ना वस्तीत शिकवण्या घेतो. तो घरी येऊन शिकवेल संपदाला. वा, हळूहळू अख्खी वस्तीच इथे येईल. म्हणजे आपणच वस्तीत राहतोय की काय असंच वाटायला लागेल. नाही, काय हरकत आहे शिवा, पण तो संपदाला शिकवू शकेल ना, कारण संपदाकडून अभ्यास करून घ्यावा लागेल. तो स्वतः ते UPSC ची तयारी करतोय.
तो दिल्लीत होता पण आता आलाय परत. आणि आशू ओळखतो की त्याला? हो अशोक, तू भेटलायस त्याला? काय तुम्ही का माझ्याकडे बघताय? हो चांगला आहे, म्हणजे दिसायला तरी चांगला आहे. आय मीन स्मार्ट आहे, स्मार्ट मुलगा आहे. मला वाटतं हा पर्याय सगळ्या अर्थानं चांगला आहे. भाऊ, संपदाच्या फ्युचरचा प्रश्न आहे. असं कसं लगेच आपण कुणावरही विश्वास ठेवू शकतो? भाऊ हे बघा, तो अनाथ आहे. तो त्याच्या शिक्षणासाठी शिकवण्या घेतोय. तर कष्ट करतो आहो तो. हवं तर ना मी त्याला सकाळी बोलवते, तुम्ही सगळे भेटून घ्या, मग ठरवा. हो, आणि शिवाने सुचवलंय म्हणजे तो चांगलाच असेल. काय हो? हो हो, आणि असंही मॅडमला कुठे जायचं नाहीये, त्यानिमित्ताने डोळ्यासमोर तरी नाही. चांगलंय. चलो गुड नाईट. अगं दिव्या, काय हे घर बंद होतं, या भांड्यांवर किती धूळ बसलीये. तू भांडी घासली नाहीस का? भांडी मी घासायचे. मग कोण घासणार? तुझा सासरा? ताई हो, मला तुमचा अपमान करायचा नाही. माझी आधीच खूप चिडचिड होती हो. अगं प्रवास करून आली आहेस ना, म्हणून त्रास होत असेल, कळतंय मला. आयुष्याला त्रासलीये मी. अगं तू अशी बोलत बसलीस तर ते दूध कोण उकळवणार? आता हे काय? अगं उकळायचंय म्हणून दूध घेऊन आलीये, पण एकही भांड स्वच्छ नाही. जा बरं जरा भांड घासून आण. नाही पण दूध उकळायचं काय? या, काहीच माहिती नाहीये हिला. अगं नवी नवरी जेव्हा पहिल्यांदा सासरी येते ना, तेव्हा दूध उकळायचं आणि ते ओतू घालायचं. शुभ असतं ते. असं बोलत बसू नकोस, एखादं भांड धुवून आण. जा. जा, बाहेर पाणी ठेवलंय, घासून आण. हे पुसू कशाला? पूस तुझ्या ड्रेसला. हो नाही, आता आम्ही बायका पुसतो आमच्या पदराला, पण तू साडीच नेसत नाही ना, ओढणीला पुस की. आता पेट. आता ते दूध त्या पातेल्यात होत आणि ते पातेलं ठेव गॅसवर. बाई तू आधी महालात राहत होती का ग? जायचं महालातच होतं, पण आले इथे. आता इथे आली आहेस ना, मग इथल्या सगळ्या रीतीभाती शिकून घे. अगं तुलाच करायचंय हे सगळं. आणि नाही केलं तर? अगं मग सासूरवास भोगशील. तुझा आजा सासरा लई खडूस आहे. खडूस आहे? पण श्रीमंत आहे का? घ्या. अगं कोळशाच्या खाणी होत्या म्हणे त्यांच्या, आणि त्याच कोळशाच्या खाणीत हा तुला हिरा सापडलाय, चंदन. अगं दूध ओतू गेलं मग. आता सगळं शुभ घडणार. आता सगळं शुभ घडणार. आम्ही येतो, तेवढं सगळं आवरून घ्या आपण. हा, आणि ही भांडी पण घास वेळ मिळाला की. चला. हा.
ते साफ मला करायचंय. या दोघी पण तेच म्हणतायत. म्हणजे चंदन काही खोटं बोलत नाहीये, तो श्रीमंत आहे. रॉकी. हो, ॲक्च्युली राकेश माझं नाव. हाय. पण रॉकी छान वाटतं. मला इथे शिवाने बोलावलं होतं. हा हो हा राईट. आत ये ना, मी बोलवते तिला. ये शिवा. शिवा. येईलच. अरे पैसा तू कशी आहे? मस्त. काय झालं, किती मोठ्याने ओरडतेस? आणि कोण आहे हा? मित्र आहे तुझा? नाही, हा माझा मित्र रॉकी. हो, वस्तीतला का? कीर्ती काय? भाऊ, हा राकेश. नमस्कार. हा रॉकी पण म्हणतात याला. रॉकी, नाईस नेम. थँक्यू. भाऊ, हा ना वस्तीत शिकवण्या घेतो आणि आता आपल्या संपदाला शिकवेल. म्हणजे डोळ्यासमोर असेल तर मदतच होईल ना आपल्याला. खरंय. रॉकी, शिवानं तुझं खूप कौतुक केलंय. भाऊ, हा ना खरंच खूप मेहनती आहे आणि हुशार पण आहे. पण फक्त हुशार आणि मेहनती असून उपयोग नाही. आपल्या पाठीशी कोणीतरी उभं राहायला पाहिजे. माझ्या पाठीशी शिवा होती. माझी शिकण्याची आवड शिवामुळेच पूर्ण करू शकलो. हिनेच मला लहानपणापासून सांभाळलं, माझा सगळा खर्च केला आणि खरं तर त्यामुळेच हे स्वप्नही बघू शकलो. खरंय रॉकी, आमची शिवा आहेच मोठ्या मनाची. भाऊ, असं काही नाहीये. ह्याची इच्छा होती ना, म्हणून हे सगळं झालं. ते सगळं महत्वाचं नाहीये. तुला संपदाला शिकवता येणार आहे का? कीर्ती कीर्ती, अगं त्याला कशाला घाबरवतेस? आत्ताच आलाय तो. आणि शिवाने बोलवलंय ना त्याला, म्हणजे त्याला नक्की जमेल. काका, अरे शिवाला शिक्षणातलं फारसं काही कळत नाही. हो हो हो, पण कीर्ती, शिवाला माणसांमधलं नक्कीच कळतं. संपदा, बाळा आता नीट अभ्यास कर. हा हो. बरं चला, निघतो आता आम्ही. आणि संपदा, मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास करा. हो करते. मी चहा ठेवते, तुम्ही गप्पा मारा. आई मला कॉफी. ओके. तुम्ही आराम करा, मी बुक्स घेऊन येते. हा ओके. आई ग, आई ग उर्मिला, ती छान वाटतंय ग. घरात एवढं काय काय चालू आहे ना की डोकं उठतं बघ. अशामध्ये तू असं तेल बिल लावून दिलंस ना, असं शांत वाटतंय. म्हणजे यासारखं दुसरं सुखच नाही बघ. उर्मिला, खरं तर हे सगळे लाड ना सुनेने करायचे असतात. आणि माझं एवढं नशीब कुठलं. उर्मिला, तुला सांगू, माझी ना खूप स्वप्न होती की लक्ष्मीसारखी सून आपल्या घरात येईल. मी तिचे एवढे लाड केले असते ना, अगदी मुलगी समजून. आणि तिने सुद्धा अगदी हक्काने मुलीसारखंच मला तेल लावलं असतं. आणि तुझ्या हातात जी जादू आहे ना, ती तिच्या हातात असती. आणि झालं काय, शेवटी सुनेने करायचे लाड आता तू करतेस. आई ग, छान वाटतंय ग. एरवी करतेस ना त्यापेक्षा आज छान वाटतंय. तुला माहितीये उर्मिला, माझ्या मैत्रिणींना कायम सांगत असतात, त्यांच्या सुनांचं गुणगान गात असतात
पण मी काय सांगणार त्यांना, माझी सून ही अशी ना, धड तिला काही सुनेसारखं वागता येत ना, सासूसाठी काहीतरी करून तिला खुश करता येत. असो, माझ्या नशिबात नाही येते. सून नाही तर नाही, पण उर्मिला तू ना, तू माझे लाड करत जा. तू माझ्या हक्काची आहेस. तुझ्या हातात ना जादू आहे. तुझं कौतुक करावं तेवढं. शिवा,